गुड मॉर्निंग मित्रांनो, आज दिवस आहे दुसरा. आता आपण निघत आहोत अंगणेवाडीच्या जत्रेसाठी, दर्शनासाठी. तर हा पाठी विभाग इथे मस्त वाटते गावातला. सकाळचे 7 वाजले आहेत आणि ही आमची गाडी इथे. गिरीश आणि नानू यांचं चर्चा झाली इकडे. किती मस्त आहे, किती मस्त आहे. आणि महेश तयार झालेला आहे. नयन आमचा गाडी तयार होते. चला आता गाडीत बसूया. आणि वरती चंद्र बघा. तर आता आपण आलो पार्किंग एरियामध्ये. बघा पार्किंग बघू शकतो. आता आपण जाऊया दर्शनासाठी आई भराडी आईच्या. आणि इथं आपण गाडी पार्किंग केलेली आहे. आणि पार्किंग बघा. आणि ह्या बाजूला हेलिपॅड आहे आणि त्या बाजूला पण तिकडे आहे. आणि इथे सर्व पोलीस बंदोबस्त भरपूर मोठा आहे. आणि इथं आपण गाडी लावलेली आहे पार्किंगमध्ये. चला आता आपण जाऊया दर्शनासाठी. माझा भाऊ बघा एकदम ते बनलाय छावा. व्ह्यू बघा किती मस्त वाटतोय. कशी वाटली तुम्हाला? सूर्य भगवान आणि असं डोंगर या बाजूनी आणि खूप छान वाटतंय. आता आपण पार्किंगमधून निघून आता चाललो आहोत आपण देवी आई भराडी देवीच्या दर्शनासाठी. तर श्री भराडी देवी ही महाराष्ट्रातील मालवण तालुक्यातील मसुरे गावातील अंगणेवाडी या ठिकाणी देवीचे मंदिर आहे. ही देवी कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते. श्री भराडी देवी मंदिर कुटुंबियांचे खाजगी मंदिर असून ते सर्व भाविकांसाठी खुले आहे. श्री भराडी देवी ही स्वयंभू देवता आहे. आख्यायिकानुसार अंगणी नावाच्या ग्रामस्थाची गाय नेहमी रानात एका विशिष्ट ठिकाणी दूध सोडत असे. एकदा अंगणे यांनी हे पाहिल्यावर त्यांना रात्री स्वप्नात देवीने दृष्टांत दिला आणि आपण त्या ठिकाणी प्रकट झाल्याचे सांगितले. तेव्हापासून त्या पाषाणाची पूजा सुरू झाली. ही स्वयंभू पाषाणरूपी देवी भरट म्हणजेच मालरान परिसरात आढळल्याने तिला श्री भराडी देवी असे नाव पडले. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार ही देवी तांदळाच्या वाड्यातून भरडावर प्रकट झाली म्हणून मंडळी गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात व तेथेच खायला सांगतात. आम्ही लोक नाश्ता करण्यासाठी भजी घेतलेली आहे आणि कटवडा घेणार आहोत खाण्यासाठी. गर्दी असल्यामुळे म्हटलं आम्ही नाश्ता करून मगच जाऊ दर्शनासाठी. कटवडा लाईन बघा मित्रांनो, इथून आहे या बाजूला खूप मोठी लाईन आहे. आणि इथे पोलीस नियंत्रण कक्ष इथे एक आहे. आणि बाजूला बघा मातीची भांडी बनवून ठेवलेली आहेत, अँटिक एकदम. राजेंद्र सुर्वे, आपण कुठे असाल सत्तेकडे यायचंय. राजेंद्र सुर्वे ओ वाव, एक नंबर. मित्रांनो आता गर्दी वाढायला लागलेली आहे. आता आम्ही खाणार आहोत कलिंगड. आम्हाला गिरीश कलिंगड स्पॉन्सर करत आहे. गर्दी बघा. आता गिरीश आम्हाला स्पॉन्सर करणार आहे कलिंगड. आता मसुरे प्रवेशद्वाराने आम्ही आतमध्ये जात आहोत. जास्त लाईन असल्यामुळे काहीतरी टाइमपास करण्यासाठी आम्ही लुडो खेळतो. अरे वा, 6 आले मला. लुडो खेळत आहोत. बघा आतमध्ये पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी आप्पा
यांना त्यांच्या मोहिमेत यश मिळाल्याने त्यांनी या मंदिराला 22,000 एकर जमीन दान दिली होती, अशी इतिहासात नोंद आहे. या बाजूला देणगी कक्ष आहे आणि पुढे समोर प्रसादाचा कक्ष आहे, प्रसादालय. आणि गर्दी बघा किती आहे. तसेच विविध रंगाने नटलेल्या जाहिराती या सुद्धा या वार्षिक उत्सवाचे एक आकर्षण आहे. आता आम्ही आलो खाजा घेण्यासाठी. तिकडे बघा बनवत आहे. खाज्याचे 29 पॅकेट घेत आहोत, पाव किलोचे. मावशी कंटाळ्यात भरू की नको भरू सर्वांचे मिळून. तर 29 पॅकेट आम्ही घेत आहोत. बघू लाडू वगैरे पण घ्यायचे, ते पण घेऊया. काका जरा व्हिडिओ द्या ना. खाजा बनवत आहेत. हा या असं, हा इथून करा करा फिरवा असं बनवतात, दाखव. खाजं लाईव्ह खाजं कसं बनवतात. हे बघा असं खाजा बनता. युक्त मालवणी खाजे ते राहुल यांचे. महेश देवी घेतो इथून एक अगेन पुन्हा एकदा आम्ही कलिंगड खात आहोत आणि हा मीठ टाकत आहे कलिंगडवरती. काळजी घेतो आम्ही. कलिंगड खाऊन घेऊया. हे 3 घे, मला विसरला पण नाही. मित्रांनो, सुंदर असं दर्शन झालेलं आहे आई देवी भराडी आईचं. आणि आम्ही तिकडनं प्रसाद जवळजवळ 30 पॅकेटं घेतलेले आहेत खाज्याचे आणि लाडू घेतलेले आहेत. आणि मला माझ्यासाठी चष्मा येतला, माझा चष्मा तुटला, त्यामुळे नवीन घ्यावा लागला मला. बघू आता तो पण वापरूया थोड्या टायमानंतर. आता पुढचा काय प्लॅन आहे आम्हाला माहित नाही, सर्व नयनवरती. बघू आता नयन खाजनवाडी. ठीक आहे, बघूया आता कसं जायचं. आता आपण आलेलो खाजनवाडीमध्ये. नयनच्या घरी जाणार आहोत. हा आपला मित्र नयन, त्याच्या घरी आपण जाणार आहोत. पण नयनच्या तोंडात बघा किती सुंदर असे शब्द आहेत. आता आपण आलो नयनच्या घराजवळ. हे नयनचं घर आहे. इथे तुळस आणि एंट्रन्स बघा किती मस्त आहे. आणि हा नाचतोय. हे आहे नयनचं घर. आणि हा समोर सीन बघा, नारळाची बाग आहे पूर्ण. नारळाची बाग. कुठली नदी रे? तापी नदी. किती मस्त वाटतं बघा. झूम करून दाखवतो. पण जे डोळ्यांनी बघण्याची जी मजा आहे ना, ती कॅमेऱ्यात तुम्ही बघू नाही म्हणजे बघू शकता, पण फील नाही घेऊ शकता. आम्ही तर मस्त फील घेतोय. गड नदी. आता आपण जाऊ. मस्त वाटतंय. एक ना तिथं पण जाणार आहे, ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि हे बघा त्या साईडला ना पूर्ण गिरीश आपल्याला माहिती देतोय, पण बरोबर माहिती दे, एवढंच तुझ्याकडनं अपेक्षा आहे. सगळी झाडं तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. वाढलेले आहेत. आता तरी हे झालं याच्या घरी कोण नसतं का नयनच्या घरी. नाही असतं. तर आता नयनच्या घरी आपण जाऊया आतमध्ये, बघूया. हे मंदिर इथे आहे बाहेर. इथे एक मंदिर आहे, मस्त केलं रे दगडाचं लादीचं. आणि हे हॉल, वाव यार, थंड वाटतं रे आतमध्ये, एकदम गार वाटतंय. इथे पण मंदिर आहे. नयनकडे मंदिरच मंदिर आहेत. हे बघ मस्त वाटतं. हे इथे गणपती इथे बसतो ना. हां, इथे गणपती बसतो. मस्त वाटतं. इथे बेडरूम, किचन. हां, इथे किचन आहे. हां, इथलं किचन. वाव, किचन पण मोठं रे भरपूर. मस्त सही. आणि हा बाजूला बेडरूम. इकडे 2 बेडरूम, 3 बेडरूम आहेत. 3 बेडरूम आहेत टोटल. मस्त वाटतं, पण गार वाटतं. मस्त वाटतं त्याला. आता आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत. सुंदर असं दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहे. वाव, मस्त. फोटोशूट काय येतील माहिती आहे. भारी वाटते. ते दिसतंय, ते दिसतंय नारळाची झाडं ना. नारळी झाड आहेत आणि बाजूची झाड आहेत ना, ते मला नाही माहिती. वाव, सुंदर वाटतं यार. वाव यार, सुंदर सुंदर, अति सुंदर. मस्त वाटतं.
आता आपण आलेलो आहोत श्री रामेश्वरम देवालय म्हणजे मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत. चला आता दर्शन घेऊया. सुंदर असं मंदिर, रचना बघा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण कांदलगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिर हे एक जागृत स्वयंभू शिवस्थान असून प्राचीन कोकणी वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे मानले जाते. कांदलगावमध्ये स्थित हे मंदिर शांत निसर्गरम्य परिसरात असून येथे दीपावली व कार्तिकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना इसवी सन 1664 साली मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला उभारताना बिकट समस्या निर्माण झालेली होती. या चिंतेत असताना महाराजांना स्वप्नात दृष्टांत झाला. त्या दृष्टांतानुसार शिवाजी महाराज हे ह्या कांदळगावी आले व स्वयंभू श्री रामेश्वराच्या शिवलिंगाची यथासांग पूजा केली व त्या पिंडीवर घुमटही बांधली. त्यानंतर सिंधू सागरातील त्या सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले. त्या प्रतीर्थ पिंडीसमोरील परिसरात महाराजांनी वटवृक्षाचे रोपणही केले. आजही सुमारे 350 वर्षापूर्वीचा हा वटवृक्ष ब्रह्मरूप होऊन दिवसेंदिवस बहरत आहे. हा वटवृक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा वटवृक्ष म्हणून ओळखला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे स्थित जय गणेश मंदिर हे लोकप्रिय पर्यटन असून ते कालनिर्णय दिनदर्शिकेचे निर्माते स्व जयंतराव सालगावकर यांनी बांधले आहे. मेढा मालवण परिसरातील त्यांच्या वडिलोपार्जित भूमीवर हे सुंदर मंदिर वसलेले असून हे ठिकाण पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण केंद्र बनले आहे. मंदिर परिसर शांत आणि प्रसन्न असून येथे जय गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे आणि ही मूर्ती खूप सुंदर आहे आणि मंदिरही खूप छान आहे. तर आपण आलो आहोत सिंधुदुर्ग बीचवरती. बघा आतमध्ये इथे किल्ला आहे आणि ह्या बाजूला आहे महाराजांची मूर्ती. आता आपण थोड्याच वेळात तिथे जाणार आहोत. तुम्हाला मूर्ती जवळून बघायला मिळेल महाराजांची. सुंदर अशी मूर्ती बघा समुद्रामध्ये उभी आहे. तर मित्रांनो आता माझ्याकडे ड्रोन आहे माझ्या मित्राचा. ह्याने ड्रोन घेतला नवीन. तर त्या ड्रोनमध्ये आता मी तुम्हाला मूर्ती दाखवतो महाराजांची. कशी वाटते आणि व्हिडिओ कशी आली ती पण मला सांगा. तर आता आपण आलो आहोत भूतनाथ मंदिराजवळ. बघूया आता आतमध्ये वायरीमध्ये मंदिराचं बांधकाम बघा. पूर्ण लाकडी आहे. पूर्ण लाकडी बांधकाम. मित्रांनो आता आपण आलो आहोत वायरी बीचला. बघा हा समोर आहे वायरी बीच. सुंदर असा बीच. आणि जर आम्ही थोडा वेळ थांबलो तर आम्हाला सनसेट कदाचित बघायला मिळेल. पण बघू आता आम्ही किती वेळ थांबतोय ते त्याच्यावरती आहे. आणि हे बघा हे असा इथून रस्ता इकडून आम्ही आलो ह्या बाजूनी आणि इथे आपली गाडी थांबली. फक्त एवढंच आहे यार ते घाण करत नका जाऊ. बाकी बीच खूप मस्त आहे. सुप्रभात मित्रांनो. तर आज आहे दिवस 3रा आणि पाठी व्ह्यू बघा.
असे धुकं पडलेत ना, आणि सूर्य भगवान पण तिथे आले आहेत. तुम्हाला दाखवतो, थांबा बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. हे बघा असे धुकं पडलेत आणि वरती बघा सूर्य भगवान. कसलं वाटतं, एकदम खतरनाक व्ह्यू वाटतं. आणि इथे एक वडाचं झाड, म्हणजे इथे ब्राह्मण देव असं इथे आहे यांचं म्हणणं. आणि ह्या बाजूला हे घर गौरवचं. आणि आता आम्ही चाललो इकडे राऊंड मारण्यासाठी. मित्रांनो आम्ही बघा आता चाललो आहे इथेच राऊंड मारण्यासाठी फिरायला. पण जेव्हा जेव्हा आम्ही इथं आलो आहे ना, म्हणजे मी तरी आत्ताच आलो पहिल्यांदा, जेव्हा जेव्हा हे लोक पण इथं आले आहेत फिरण्यासाठी, हा जो कुत्रा आहे ना नेहमी सोबत असतो, कंटिन्यू आमच्या पुढे असतो लहान शेवटपर्यंत, घरी येईपर्यंत. खतरनाक. आता हा कुत्रा काय आमच्या इथलं म्हणजे ह्यांच्या घराच्या इथलं नाही आहे, पण तो सोबत असतो. खायला वगैरे असतं. आता बघा चल रे चल बघ, आहे ना बघितलं, जसं आम्ही पुढे जाणार तसं आमच्या पहिला पुढे जातो. परत सोडायला पण येणार घरात. गावचा मॉर्निंगचा व्ह्यू. रेडे आणि म्हशी. हे बघा म्हैस. आज आम्ही निघणार मुंबईला. आणि आज बघा सकाळचा नाश्ता, घावणे आणि चटणी. आपले मित्र सर्व तयार झालेले आहेत. नाश्ता करून घेऊया आणि मुंबईसाठी निघूया. चला मावशी बाय 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 बाय. चला आता आम्ही निघत आहोत मुंबईच्या दिशेने. आमचे चारही मित्र उतरले आहेत खाली काजू वगैरे घेण्यासाठी. काजू, त्यानंतर कोकम सरबत हे सगळं घेतात. हे बघा एवढं सगळं घेतलेलं आहे या लोकांनी. ओळे काजू. आता मुंबईला जाता आम्ही आलो आहोत परशुराम मंदिराकडे. परशुरामांचं दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ. इथं देवी रेणुका मातेचं मंदिर आहे. हा स्तंभ आहे आणि हा सुंदर असं मंदिर. चला आतमध्ये जाऊया. यज्ञवेदी. सुंदर असं मंदिर आणि खूप छान दर्शन झालं आहे. आणि ह्या बाजूला हे झाडं आहेत ना बघा, प्रत्येक झाडाला नावं दिलेत. रुई सूर्य. हे कुठलं झाड आहे? आणि हे आजूबाजूला असे मंदिर आहेत छोटे छोटे. इथे एक तलाव आहे आणि परशुरामांचं इथं बघा मूर्ती. कासव बघा. तर मित्रांनो आम्ही आलो आता जेवणासाठी कोकण कट्टा हॉटेलमध्ये. आता आम्ही पापड मागवलेला आहे. चला ट्राय करून बघा सगळ्यांनी कसं लागतंय. आणि मी पण ट्राय करतो. तुला पण कंटेंट हवा? ठीक आहे. आपण घेते दाल कचोडी.
तडका मारून. चिकन अंडी, कोंबडी वडे. चला माझे मित्र सर्व नॉनव्हेज खात आहेत. सोलकढी. तर खूप मजा आली, खूप चांगलं दर्शन झालं भराडी आईचं. आणि ही व्हिडिओ मी इथंच थांबवत आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.